नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चाललो आहोत रेवदंड्याजवळील कोर्लाई किल्ल्यात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कोर्लाई किल्ल्याच्या पायथ्याजवळ जायला हा रस्ता आहे, पण रस्ता खूपच अरुंद आहे। आपण टू व्हीलर किंवा कारने जाऊ शकतो, पण एका वेळेस जर येणारी आणि जाणारी चारचाकी आली तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो। एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला समुद्र। छान व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोहोचलो कोर्लाई किल्ल्याच्या पायथ्याजवळ। तिथेच लाईट हाऊस सुद्धा आहे। इथून दोन रस्ते जातात, एक रस्ता किल्ल्याकडे आणि दुसरा लाईट हाऊसकडे। किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावर समजलं की किल्ला बंद आहे। पावसाळ्यात हा किल्ला बंद असतो, म्हणून काय करायचा विचार केला आणि जवळच 15 किलोमीटर असलेल्या मुरुड तालुक्यातील नांदगावच्या गणेश मंदिरात जायचं ठरवलं। पावसाळा असल्यामुळे रस्त्यावर दुतर्फा झाडी आणि रस्त्यालगतच अथांग समुद्र। खूप छान वाटत होतं। रस्ते पण खूप मस्त आहेत आणि त्यामुळेच प्रवास करायला फार मज्जा येत होती। जवळपास 20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नांदगाव येथील श्री गणेश मंदिरात। इथला श्री सिद्धिविनायक स्वयंभू आहे। या मंदिराचं वास्तुशिल्प अतिशय सुंदर असून शांततेनं भरलेलं हे स्थान मनाला प्रसन्न करतं। गणपती बाप्पाची मूर्ती बघून मन शांत झालं। मनात एक वेगळीच सकारात्मकता निर्माण झाली। गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। गणपती बाप्पाच्या गाभाऱ्याच्या समोरच हनुमान आणि शनिदेवाची मूर्ती आहे। दोघांचं पण दर्शन घेऊन आम्ही निघालो आजूबाजूचा परिसर फिरायला। या मंदिरापासून जवळपास 4 ते 5 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर नांदगाव समुद्र किनारा आहे। तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या।
मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू लवकरच आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत.